विद्यार्थी मित्रांनो, मागच्या याच्यामध्ये आपण पाहिलेलं होतं हुंड्याचे परिणाम. तर आता आपण पाहणार आहोत स्त्रियांविरुद्धच्या कुटुंबातील हिंसाचार. आपण मराठी भाषेत घरगुती हिंसाचार किंवा कौटुंबिक अथवा कुटुंबांतर्गत हिंसाचार या पर्यायी अर्थाच्या संज्ञा म्हणून या ठिकाणी वापरतात. जसे की प्रगत आणि विकसित देशामधील महिलाही कौटुंबिक हिंसाचाराच्या शिकार ठरत आहे. आता उदाहरणार्थ इंग्लंडमध्ये सुमारे 25% महिलांना कौटुंबिक हिंसाचाराला तोंड द्यावे लागले. ब्रिटिश सरकारने 2005 तेथील घरगुती हिंसाचाराच्या समस्येची तीव्रता कमी करण्यासाठी विधिनियमांची निर्मिती केली. भारतात घरगुती हिंसाचार हा केवळ गलिच्छ वस्त्या आणि गोरगरीब वर्गात घडतो असे नाही, तर तो सुशिक्षित शहरी व नोकरदार आणि उच्च मध्यम वर्गातही घडतो. कारण घरातला हिंसाचार चव्हाट्यावर आणू नये या तत्वाचे कसोशीने पालन करण्याचा प्रयत्न आजही केला जातो, परंतु घरातला हिंसाचार मुकाट्याने सहन करण्याचे दिवस आज संपले आहे. म्हणून या ठिकाणी घरगुती हिंसाचाराचा अथवा कुटुंबांतर्गत किंवा कौटुंबिक हिंसाचाराचा अर्थ. आता पहा, घराच्या चार भिंतीत होणारा अत्याचार हिंसाचार आणि अन्यायाला डोमेस्टिक व्हायलन्स असं म्हटलेलं आहे. व्हायलन्स शब्दशः भारतात हिंसाचार असे केले जाते. हिंसाचार या संज्ञेची सोपी व सुटसुटीत अशी व्याख्या करणे अवघड असल्यामुळे, कारण काही अभ्यासक शारीरिक मानहानी सारख्या ज्या कृत्यातून दुसऱ्यांच्या शरीराला प्रत्यक्ष इजा होते त्या कृत्याला हिंसक कृत्य असे संबोधतात, तर काही अभ्यासक शारीरिक इजा होण्याची संभाव्यता किंवा शक्यता ज्या कृत्यांमध्ये असते त्याला आपण हिंसक असं म्हणतो. पण आता आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे की हिंसाचार या संज्ञेच्या अर्थाबाबत विभिन्न अभ्यासकांची मते मात्र वेगवेगळी आहे. जसे की राजरोस किंवा प्रत्यक्ष मार्गाचा अवलंब करून सत्ता, बळ यासारख्या सामर्थ्याच्या आधारे आपणास हवी असणारी गोष्ट दुसऱ्यांची इच्छा नसताना तिच्याजवळून बळजबरीने हिसकावून घेण्यासाठी केलेले कृत्य म्हणजे हिंसाचार होय. कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या. भारत सरकारने महिलांना घरगुती हिंसाचारापासून संरक्षण देण्यासाठी 2005 केलेल्या कायद्यात घरगुती हिंसाचाराची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे. पीडित व्यक्तीच्या अंगाची, स्वास्थ्याची, सुरक्षित जीवनाची हानी किंवा मानसिक स्वातंत्र्याची हानी करीत असेल अथवा तिला संकटात टाकत असेल किंवा ज्याची प्रवृत्ती पीडित व्यक्तीच्या शरीराचा लैंगिक, मौखिक, भावनात्मक आणि आर्थिक कारणासाठी दुरुपयोग करण्याची जी पद्धती आहे. नंतर आहे घरगुती हिंसाचाराचे नेमके या कायद्यामध्ये दिलेले नियमावली आहे. आता पहा, याच्यामध्ये नियमावलीमध्ये काय काय येतात. शारीरिक हिंसाचार, मग याच्यामध्ये आहे मारणे, थप्पड मारणे, प्रहार करणे, चावणे, लाथ मारणे, चिमटा काढणे, धक्का मारणे, ढकलणे वगैरे वगैरे. आणि नंतर आहे लैंगिक हिंसाचार, मग याच्यामध्ये आहे संभोग विषयक किंवा इतर कोणतीही अश्लील चित्रे किंवा साहित्य पाहण्यासाठी बळजबरी करणे, अनैसर्गिक संभोग करण्यास भाग पाडणे. नंतर आहे शाब्दिक किंवा भावनिक हिंसाचार, यामध्ये आहे घरातल्या स्त्रीचा अपमान, शिवीगाळ, स्त्रीचे चारित्र्य यावर आरोप करणे, मुलगा न होण्यावरून तिचा अपमान करणे, हुंडा न आणल्यावरून तिचा अपमान करणे, स्त्रीला नोकरी करण्यास प्रतिबंध करणे, स्त्रीला नोकरी सोडण्यास भाग पाडणे, स्त्रीला तिच्या ताब्यातील मुलाला घराबाहेर पडण्यास प्रतिबंध करणे, सर्वसाधारण रोजच्या दिनक्रमात तिला एखाद्या व्यक्तीला भेटण्यास प्रतिबंध करणे आणि स्त्रीला तिच्या पसंतीच्या व्यक्तीशी विवाह करण्यास प्रतिबंध करणे, आत्महत्या करण्याची धमकी देऊन तिला तिच्या मनाविरुद्ध वागण्यास भाग पाडणे. नंतर आहे आर्थिक हिंसाचार. आता आर्थिक हिंसाचारामध्ये आहे घरातल्या स्त्रीला स्वतःच्या आणि तिच्या मुलांच्या निर्वाहासाठी पैसे न देणे. नंतर आहे स्त्रीला आणि तिच्या मुलांना अन्न, वस्त्र, औषधी इत्यादी न देणे, स्त्रीला तिची नोकरी सोडण्यास भाग पाडणे. नंतर आहे ज्या योगे तिला नोकरी करणे अशक्य होईल अशा प्रकारे स्त्रीला त्रास देणे, स्त्रीचे वेतन, मजुरी इत्यादीपासूनचे उत्पन्न हिरावून घेणे, स्त्री राहत असलेल्या घरातून तिला बळजबरीने बाहेर काढणे, स्त्रीला घराच्या कोणत्याही भागात प्रवेश करण्यास किंवा त्यांचा वापर करण्यास प्रतिबंध करणे, स्त्रीचे कपडे, वस्तू किंवा सर्वसाधारण घरगुती वापराच्या वस्तू वापरण्यास मनाई करणे.
तर एकूण हे सर्व 4 प्रकारामध्ये शारीरिक, लैंगिक, शाब्दिक आणि आर्थिक हे प्रकार आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आता आहे की घरगुती हिंसाचाराचे किंवा कौटुंबिक हिंसाचाराचे स्वरूप आणि प्रकार कसे असतील. तर यामध्ये हिंसाचाराच्या प्रकारामध्ये आहे की सासरी आणि माहेरी होणारी मारहाण, नंतर स्त्रीलिंगी गर्भहत्या म्हणजेच बालिका हत्या, नंतर आहे आत्महत्या, हुंडाबळी, लहान वयाच्या मुलींवरून लैंगिक हल्ले. ह्या झाल्या ह्या सर्व गोष्टी आपण पाहिल्या त्या हिंसाचाराच्या स्वरूपाच्या आणि प्रकाराच्या माध्यमातून. यानंतर घरगुती हिंसाचाराच्या घटनांसंबंधी भारतातील स्थिती आपण एक तक्ता दिलेला आहे. त्या तक्त्याच्यानुसार पुढच्या तासिकेला आपण पाहू.